नमस्कार. देशयात्राच्या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर. याच पुलावर 3 वर्षापूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची निर्गुण हत्या झालेली होती आणि आता त्या निर्गुण हत्येला 3 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. तरीही गुन्हेगार सापडलेले नाही आहेत. तपास कामामध्ये हवी तशी प्रगती झालेली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण नरेंद्र दाभोलकर यांचं काम पुढे नेणारे डॉक्टर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्याशी एकूणच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाबरोबर आता जात पंचायती विरोधात ज्या पद्धतीने त्यांनी आवाज उठवलेला आहे ते सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. परंतु त्याच्या आधी एक गोष्ट मला इथे या पुण्यातील पुलासंदर्भात सांगावीशी वाटते की विठ्ठलरामजी शिंदे यांच्यासारख्या एका लोकविलक्षण सुधारकाचं नाव असलेल्या या पुलावर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होणं हा एक अत्यंत दुर्दैवी योगायोग आहे. परंतु इथली जी सनातनी मानसिकता आहे त्या सनातनी मानसिकतेचं ते प्रतीक आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. याच पुण्यामध्ये इथे या पुलाच्या जवळ जो ओंकारेश्वर मंदिर आहे त्या ओंकारेश्वर मंदिराचा आणि मरणाचा एक वेगळा संबंध आहे. त्यामुळे जे जुने सनातनी पुणेकर आहेत त्यांच्यामध्ये म्हटलं जातं की मी तुला ओंकारेश्वरावर पोचवेन अशी जी धमकी देणारी जी वृत्ती आहे त्या वृत्तीच्या त्या सनातनी प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातूनच डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या सुधारणावादी नेत्याची सुधारणेसाठी धडपडणाऱ्या एका निरलस कार्यकर्त्याची हत्या झाली. आणि अजूनही त्या सगळ्या प्रकाराला ज्या पद्धतीने वाट मिळायला पाहिजे होती त्या संदर्भात ज्या पद्धतीने तपास पुढे जायला पाहिजे होता त्या गोष्टी झालेल्या नाहीत. त्यामुळे लोकांमधला जो असंतोष आहे तो असंतोष वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त होत असतो. आणि आताही 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या विचाराचा जो ओघ आहे तो ओघ नवनव्या पद्धतीतून पुढे जाताना आपल्याला दिसतो. या संदर्भात आपण डॉक्टर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. देशयात्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत. एकूणच आता ज्या पद्धतीने डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 3 वर्ष झाल्यानंतरची जी परिस्थिती आहे या स्थितीमध्ये जो बदल होणं अपेक्षित होतं किंवा ज्या पद्धतीने तपास पुढे जाणं अपेक्षित होतं तो पुढे गेलेला नाही आहे. तुम्ही पहिली प्रतिक्रिया काय द्याल यासाठी? पहिली प्रतिक्रिया ज्या पुलावरती आपण उभं आहे त्याच वेळेला साधारण या ठिकाणी कोणीतरी येऊन डॉक्टरांवरती गोळ्या झाडल्या. आपण बघतो इतकी माणसं आजूबाजूला आहेत. मारेकरी इथून पळून गेले आणि 3 वर्ष झालं ते सापडत नाहीत. याच्यावरती विश्वास ठेवणं हे 3 वर्षानंतर देखील इथे आता या पुलावरती जवळजवळ 100 माणसं असतील. 50 फुटावर इकडच्या बाजूला पोलीस चौकी आहे, 100 फुटावरती इकडच्या बाजूला पोलीस चौकी आहे. आणि त्यानंतर त्याच पद्धतीनं खून होत राहतात पानसरे, कलबुर्गींचे आणि 3 वर्षात कोणीही सापडत नाही. पहिली प्रतिक्रिया अशी मनात येते की जर सामाजिक चळवळी उभं करणाऱ्या नेत्यांचं हे होत असेल तर सामान्य माणसाच्या वाट्याला काय या देशामध्ये येत असू शकेल. पण मला असं वाटतं की दुसरा भाग त्यातला असा आहे की जरी इतकी उद्विग्नता असली तरी आपण लोकशाही संविधानिक मार्गाने जर प्रयत्न करत राहिलो तर काही ना काहीतरी हालचाल होते. आज 2 जणांना अटक झालेली आहे आणि पुढे पण काहीतरी यातून मार्ग निघेल अशी आशा आहे आम्हाला. मुक्त मुलीचं आणि वडिलांचं नातं एक वेगळं असतं. साधारणतः मुलगा आईच्या जवळ असतो आणि मुलगी बाबांच्या जवळ असते असं म्हणतात. तुझा तर म्हणजे डॉक्टरांशी जो संबंध होता तो तू त्यांचा विचार वारसा अगदी समर्थपणे पुढे नेताना दिसते. तर आता 3 वर्षानंतर तू या सगळ्या प्रकाराकडे कसं बघते? 3 वर्षाच्या पूर्वी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मला असं वाटतं की न कळत
माझ्यामध्ये हमीदमध्ये काय किंवा अनिसाच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये काय की हा निश्चय असा तळापासून आला की जर का विचारांसाठी कुणी खून करत असेल तर ही गोष्ट आजपर्यंत आपण असं मानत होतो की इतर समाजांमध्ये घडतीये, आपल्या स्वतःच्या प्रत्यक्ष दैनंदिन जगण्याच्या भोवती ती नाही आहे, पण ही इतक्या आपल्या जवळ आली आहे तर त्याचा आपण प्रतिवाद केला पाहिजे आणि तो सुद्धा लोकशाही मार्गाने केला पाहिजे. आणि त्यामुळे आज 3 वर्षांनंतर 2 गोष्टी जाणवतात. एक म्हणजे अजूनही मारेकरी मोकाट आहेत. जी अटक झाली कॉम्रेड पानसरेंच्या खुनासंदर्भात किंवा डॉक्टरांच्या खुनासंदर्भात, ती माणसं पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात वावरणारी माणसं होती. तर पुणे पोलिसांना ती सापडू शकली नाहीत ह्याच्यावरती विश्वास ठेवणं कठीण जातं. तर अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला ही उद्विग्नता आहे आणि दुसऱ्या बाजूला याबद्दलचं एक मला असं वाटतं चळवळ म्हणून आपण स्वतःला आश्वस्त केलेलं आहे अशी भावना आहे की ज्याच्यामध्ये अनिसाचं काम आज वाढलंय. डॉक्टरांच्या जाण्याने ते थांबलं नाही, तर म्हणजे संख्यात्मक वाढलंय, गुणात्मक वाढलंय. नवीन कायदा संघटनेच्या प्रयत्नातनं जादूटोणा विरोधी कायद्यानंतर देखील एक आला. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर तरुण मुलांच्यात गेलात तर आज अनिसाचा विचार त्यांना ऐकायचा आहे आणि त्यांना याच्याशी कनेक्ट करायचं आहे. ही भावना जी आहे ना ती मला असं वाटतं की विचार संपत नाही याच्याबद्दल आम्ही सारे दाभोळकर या आंदोलनाच्या माध्यमातून ही गोष्ट मोठ्या प्रमाणात दिसली. तरुण मुलं वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होताना दिसली. कोणी चित्रांच्या माध्यमातून व्यक्त झालं, कोण कवितेच्या माध्यमातून व्यक्त झालं, कोणी नाटकांच्या माध्यमातून व्यक्त झालं. तर हे जे व्यक्त होणं आहे हे संघटनेच्या किंवा विचारांच्या पातळीवर झालं. तुम्ही दोघं जण मुलं म्हणून तुम्ही कसे व्यक्त झालात? हा थोडा पर्सनल प्रश्न आहे पण मला तो विचारावा असं वाटतं. मोठी कुचंबणा आहे मला वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये की आपल्या मनामध्ये राग असतो, वैताग असतो व्यवस्थेचा, परंतु ते सगळं करत असताना देखील आपण ज्या विचाराला पुढे नेतोय त्या विचाराचा मार्ग सोडायचा नाही असं मला वाटतं. ह्या अवघड परिस्थितीमधून आणि त्याबरोबर वडील गमावल्याची जी वेदना असेल ती आणि कुठल्या कारणासाठी तर विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही, त्यामुळे खूप व्यमिश्र अशी भावना मनामध्ये तयार होते. मी स्वतः मनोविचार तज्ञ आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की थोडा कदाचित फायदा होत असेल ज्या वेळेला आपण असं बघतो त्याच्यातनं जाताना. पण माझा असा अनुभव आहे की केवळ आम्ही नाही तर अनिसाचे असंख्य कार्यकर्ते डॉक्टरांशी ते पालक या भूमिकेतूनच जोडले होते, त्यांचे सामाजिक पालक होते. असे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रातले मला माहिती आहेत की जे स्वतःचे आई वडील गेल्यानंतर जेवढे दुःखी झाले नाहीत तेवढे दुःखी ते डॉक्टरांच्या खुनानंतर झाले आणि ते स्वतः सांगतात हे. तर मला वाटतं की मला वाटतं त्यांचा सहवास, त्यांचं बरोबरी असणं हे आम्हाला ह्याच्यातनं बाहेर पडताना खूप आधाराचं राहिलेलं आहे. डॉक्टर असं म्हणायचे की कुठलेही लढे ही संघटनेच्या सामूहिक इच्छाशक्तीचं प्रतीक असतात आणि आम्ही त्याचे फक्त ते व्यक्त करणारं माध्यम आहोत. याची जाणीव आम्ही कायम ठेवत गेलो की काही वेळा रक्ताची नाती असलेली माणसं तुमच्या बरोबर उभी राहणार नाहीत, पण नंदुरबार पासून चंद्रपूर पर्यंत ज्यांची तुमच्याशी थेट काही नातं नाही अशी असंख्य माणसं तुमच्या इतकीच दुःखी आहेत आणि ते तुमच्या बरोबर उभे राहतात. त्यांचे कुटुंबीय त्यांना म्हणतात तुम्हाला धोका आहे तरी पण ते तुमच्या बरोबर उभे राहतात एक विचाराची बांधिलकी म्हणून. तर मला वाटतं त्यांचं बरोबर असणं या सगळ्या ह्याच्यात आणि अनोळखी माणसं भेटतात, अनेक धार्मिक माणसं आहेत ती भेटतात आणि ते म्हणतात की आमचा आणि दाभोळकरांचा विचार नाही एक पटत आम्हाला, पण या पद्धतीनं माणसाला संपवणं हे आम्हाला मान्य नाही. तर ज्या वेळेला अशी माणसं भेटतात त्यावेळेला मला वाटतं आपल्याला त्याला सामोरं जायची एक बळ मिळतं, उर्मी येते आणि आपण काहीतरी करत राहणं सातत्याने हे मला वाटतं त्यातनं बाहेर पडण्याचं आमच्यासाठी आम्ही शोधलेला रस्ता आहे. की नाहीतर मग जी हताशपणा येते मनामध्ये आणि त्यातून मग चुकीच्या प्रतिक्रियांकडे आपण जातो तर ते टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहतो. म्हणजे हमीदने आत्ता सांगितलं तसं की तो जेव्हा हा फोन आला सकाळी डॉक्टरांची ही घटना घडली होती तेव्हा हमीद जिथे घरात व्यायाम करत होता त्या मशीनवर तो नंतरची काही वर्ष महिने जाऊ शकला नाही परत. इतकं त्याला काही तो तर सायकियाट्रिस्ट आहे पण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर सारखं म्हणतात की म्हणजे ते फेस करणं इतकं कठीण वैयक्तिकरित्या घडलं अनेक वेळेला
पण सगळी चळवळ बरोबर असल्याची ही भावना, चळवळीतली माणसं आपल्या इतकीच या प्रकाराने व्यथित झालेली आहेत आणि बरोबर उभी राहायला तयार आहेत ही भावना. आणि दुसरं मी एक सांगेन की आपल्या समाजामध्ये आम्ही कार्यकर्ते आणि डॉक्टरांची मुलं या दोन्ही भावनेतून आमच्याकडे लोक बघतात. तर या 3 वर्षात इतकं उदंड प्रेम आमच्या वाट्याला आलं महाराष्ट्राचं, म्हणजे खरंच जे खुनी असतील ना त्यांनी हे ऐकावं की इथल्या सामान्य माणसाला डॉक्टरांच्या बद्दल वाटणारा आदर आणि प्रेम आम्ही ट्रेनमध्ये मुंबईच्या असताना, रस्त्यावर असताना वेगवेगळ्या प्रकारे आम्ही अनुभवलेलं आहे. आणि आम्हाला असं प्रत्येक वेळेला वाटलेलं आहे, अरे हे आपल्याऐवजी त्यांना मिळायला पाहिजे होतं. आणि आपण आता खूप हंबल होतोय हे स्वीकारताना, आणि आपण खरं तर अख्ख्या चळवळीचे प्रतिनिधी आहोत हे स्वीकारताना. पण या समाजाच्या मनात इतक्या सेल्फलेसली आणि इतक्या निर्भयपणे जगणाऱ्या माणसांबद्दल पराकोटीचा आदर आणि प्रेम आहे. आणि ते मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारे माणसाच्या अनुभवाला येणं ही कमालीची दुर्मिळ गोष्ट असेल, तर ते अतिशय वाईट परिस्थितीतनं आम्ही अनुभवलं. पण असं वाटतं की हे बाबांच्या वाट्याचं होतं आणि हे त्यांना त्यांच्या लाईफमध्ये मिळायला पाहिजे होतं. डॉक्टरांच्या खुनानंतर जी कार्यकर्त्यांमध्ये भावना आली की काम थांबता कामा नये आणि ते वाढलंच पाहिजे, त्या संपूर्ण लढ्यात मला वाटतं प्रसारमाध्यमांची साथ देखील मिळालेली खूप महत्त्वाची आहे. डॉक्टरांचा खून काँग्रेस राष्ट्रवादीच्या कालखंडात झाला, कलबुर्गींचा खून त्याच कालखंडात झाला, पानसरेंचा खून भाजप शिवसेनेच्या याच्यामध्ये झाला. फरक काहीच पडलेला दिसत नाही. त्याच पद्धतीनं यंत्रणा चालताना दिसते. हमीद, आता ज्या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, ज्याचं नामकरण नंतर वेगळ्या पद्धतीने झालं, त्या कायद्याची प्रक्रिया म्हणजे ज्याच्यासाठी डॉक्टर दाभोलकरांचा लढा मोठ्या प्रमाणात होता, तर आता त्याची जी सगळी काही तोडफोड झालेली आहे, तर कायदेशीर लढाई एका बाजूला आणि विचारांचा प्रसार दुसरीकडे. तर याच्यामध्ये हा विचारांचा प्रसार तरुणाईमध्ये जास्त करण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं? आम्ही गेल्या 20 जुलै ते 20 ऑगस्ट एक अभियान चालवतो, हिंसेला नकार आणि मानवतेचा स्वीकार. मुक्ता जसं मगाशी म्हणाली की खूप महाराष्ट्रात असे तरुण आम्हाला भेटतात सगळीकडे की ज्यांना हा विचार समजून घ्यायचा आहे. त्यांना हे समजून घ्यायचं आहे की दाभोळकरांना का मारलं, अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काय आहे, जातीच्या विरोधात मी कसा उभा राहू शकतो. आम्ही राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे अभियान घेऊन गेलो आणि मुलांना हे समजून घेण्यामध्ये प्रचंड रस आहे. त्यांना व्यसनाच्या विरोधात काम करायचं आहे, त्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करायचं आहे, त्यांना स्त्री पुरुष समतेविषयी काहीतरी बोलायचं आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी बोलायचं आहे. त्यांना उपलब्ध प्लॅटफॉर्म करून देणं मला वाटतं ही फार आवश्यक बाब आहे. ती जर जागा त्यांना उपलब्ध करून दिली नाही तर मग ती चुकीच्या विचारांच्या बाजूनं जातात, आणि ती चुकीच्या विचारांच्या बाजूनं जातात असं आपण जर म्हणत असू तर आपण नाकर्ते ठरतोय असा त्याचा अर्थ आहे. खूप तरुण मुलं आहेत ज्यांना सामाजिकदृष्ट्या व्यक्त व्हायचंय. आपण त्यांच्यापर्यंत कसे पोचतो आणि त्यांना कसे बांधून ठेवतो, कुठले विचार त्यांच्यापर्यंत देतो, हा मला वाटतं खूप महत्त्वाचा व्यक्त प्रश्न आहे. होण्यासाठीच तुम्ही शॉर्ट फिल्म ची स्पर्धा घेतलेली आहे ना मुलांची. काय आहे मुक्ता ती पूर्ण संकल्पना? अंधश्रद्धा निर्मूलन या विषयाच्या संबंधित शॉर्ट फिल्म्स तयार करण्याची एक स्पर्धा महाराष्ट्र अनिस आणि नागराज मंजुळे यांचं जे आटपाट हे जे त्यांची संस्था आहे त्यांच्या मार्फत घेतलेली आहे. आणि या विषयाचं आकर्षण आणि नागराजचं आकर्षण या दोन्हीतून ह्याला महाराष्ट्रातनं जवळपास 250च्या आसपास एंट्रीज आलेल्या आहेत. आणि त्यातल्या ज्या पहिल्या 3 शॉर्ट फिल्म्स असतील त्याचं 20 तारखेला जेव्हा डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला 3 वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी जे आपण वेगवेगळ्या प्रकारे निषेध आणि आपला निश्चय व्यक्त करणार आहोत, त्यामुळे या फिल्म्स महाराष्ट्रात ठिकठिकाणी दाखवल्या जातील, त्याच्यावरती शाळा कॉलेजेसमधनं चर्चा होतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जी पारंपरिक पद्धत होती कुठल्याही संघटनेची, ती चौकट तुम्ही दोघं जण मोडायला निघालेला आहात. हे नवीन सगळी माध्यमं बरोबर घेऊन, म्हणजे आधीचं जे आहे वैचारिक सूत्र ते नव्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नव्या पिढीपर्यंत न्यायचं आहे.
खरं आम्ही दोघं हे म्हणणं योग्य होणार नाही. मगाशी मी म्हटलं तसं अनिसाची एक संघटनात्मक मोठी बांधणी आहे. अविनाश पाटील आमचे कार्याध्यक्ष, एक कार्यकारी समिती आहे जी सगळे मिळून हे करतायत. आम्ही मला वाटतं कदाचित त्याचे एक प्रतिनिधी डॉक्टरांची मुलं म्हणून आमच्याकडे लक्ष त्याचं जास्त असेल, पण या सगळ्यांचं ते श्रेय आहे. ही सगळी तरुण मुलं आहेत. डॉक्टर अनेकदा म्हणायचे की ही सगळी माझी खरी संपत्ती आहे. 40शीतली 45शीतली ही सगळी लोक 15-15 वर्ष त्यांनी चळवळीत घातलेली आहेत आणि त्यांना हा विचार महत्त्वाचा वाटतोय. केवळ मी आणि मुक्ता यातलं काहीच करू शकत नाही. या सगळ्यांच्या बरोबरीनं आणि असा एक गट असणं की जो या विचाराला पुढे नेऊ इच्छितो, तर मला वाटतं ती जी बांधणी डॉक्टरांनी केलेली आहे त्याच्यावरती हे पुढे नेण्याचं आम्हाला संधी उपलब्ध होतीये. जर योग्य विचार आपण सोशल मीडियामध्ये पेरला तर त्याचं देखील तितकंच चांगलं फळ येऊ शकतं. वेळ लागेल आणि म्हणून ही चळवळीची 30 घिसीपिटी माध्यमं आपण किती काळ वापरणार. गांधींच्या बाबतीत एक अतिशय जाणीवपूर्वक विखारी प्रचाराची मोहीम राबवली गेली आणि त्यातून आज तरुणांना वाटतं की गांधी म्हणजे हेच. तर तसं या विचाराच्या बाबतीत होऊ नये यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय. मुक्ता, आता तू जात पंचायतीच्या सगळ्या त्या खूप मोठ्या विषयाला हात घातलेला आहे. सामाजिक बहिष्काराचं जे अस्त्र जात पंचायतीच्या माध्यमातून उगारलं जातं आणि त्याच्यात अनेक निष्पाप कुटुंब होरपळून निघतात. त्या सगळ्याची जी आता वेगळ्या पद्धतीने मांडणी तुम्ही करत आहात, त्याला आता कसा ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळतोय? डॉक्टरांचा खून होण्याच्या आधी 6 महिने जात पंचायतीचा विषय महाराष्ट्र अनिसने मी असं म्हणेन की अजेंड्यावर घेतला. महाराष्ट्र अनिसचे नाशिकचे कृष्णा चांदगुडे म्हणून एक कार्यकर्ता आहेत. तर ते एक नाशिकमध्ये घडलेल्या घटनेच्या मुळाशी जाण्याचा त्यांनी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यातून असं लक्षात आलं की घडलेला खून हा जात पंचायतीच्या दबावातून घडलेला आहे आणि तिथून त्या अभियानाला सुरुवात झाली. मला आठवतं की डॉक्टरांशी माझं शेवटचं जेव्हा फोनवर बोलणं झालं होतं तेव्हा त्यांनी अतिशय उत्साहाने मला सांगितलं होतं की यातून मला चळवळीची नवीन दिशा दिसतीये. साधारण एक 17-18 ऑगस्टच्या आसपासची गोष्ट असेल ही. म्हणजे आणि 2-3 दिवस आधी. आणि त्यांनी मला तेव्हा कृष्णा चांदगुडेंचा पण उल्लेख केलेला, नाशिकच्या कामाचा उल्लेख केलेला. आणि डॉक्टरांच्या खुनानंतर जी कार्यकर्त्यांमध्ये भावना आली की काम थांबता कामा नये आणि ते वाढलंच पाहिजे, त्या संपूर्ण लढ्यात मला वाटतं प्रसारमाध्यमांची साथ देखील मिळालेली खूप महत्त्वाची आहे. ही प्रचंड मोठा अन्याय यातून बाईवर होणारा, यातून समाजातल्या वंचित घटकांवर होणारा समोर आला आणि नंतर आत्ताच्या सरकारने कबूल केल्याप्रमाणे सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा देखील केलेला आहे. अजून त्याच्यावरती राष्ट्रपतींची सही व्हायची आहे. आपल्याकडची जी त्याला तत्काळ उत्तर देणारी जी राजकीय व्यवस्था आहे, तीच राजकीय व्यवस्था अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असेल किंवा डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येचा तपास असेल, कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचा तपास असेल, या सगळ्याला ज्या पद्धतीने तत्काळ उत्तर देताना दिसत नाहीये, त्याबद्दल काय म्हणतो? ते खूप अस्वस्थ करणार आहे. आणि अडचण अशी झाली आहे सामान्य माणसांची आपल्यासारख्या की पक्ष कोणताही सत्तेमध्ये असो, व्यवस्था बदलत नाही. डॉक्टरांचा खून काँग्रेस राष्ट्रवादीच्या कालखंडात झाला, कलबुर्गींचा खून त्याच कालखंडात झाला, पानसरेंचा खून भाजप शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये झाला. फरक काहीच पडलेला दिसत नाही. त्याच पद्धतीनं यंत्रणा चालताना दिसते. ही फार उद्वेग आणणारी आणि अस्वस्थ करणारी बाब आहे. पण दुसऱ्या बाजूला हे देखील तितकंच खरं आहे की त्यांना जर प्राधान्यक्रम वाटले तर ते जसं शीना बोरा केसमध्ये CBIच्या 5 टीम झाल्या, व्यापम घोटाळ्यामध्ये 48 टीम झाल्या आणि डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाचा तपास करण्यासाठी 4 माणसं, हे किती वेळा बोलून बदलत नाही. मग खरंच यांची इच्छा आहे का नाही हे मारेकरी पकडण्याचा, अशा याच्यापाशी तो प्रश्न येतो. एकच विचार मांडणाऱ्या लोकांचे एकाच पद्धतीनं खून होतात, त्यांना धमक्या देणारा, त्यांचा विद्वेष करणाऱ्या संघटना पण एक, आणि तरी देखील 3-3 वर्ष मारेकरी सापडत नाही. तरुणांमधला जो रोष आहे, असंतोष आहे या सगळ्या याच्यातला, तो सतत व्यक्त होत असतो. मुक्त, तुझा काय अनुभव आहे त्याचा? मला असं वाटतं तो असंतोष व्यक्त होत असला ना तरी समाज म्हणून आपल्याला अजून
हे आकळलेलं नाहीये की आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आपण उभं राहणं किती गरजेचं आहे, आपल्या समाजाच्या निधर्मी स्ट्रक्चरसाठी आपण उभं राहणं किती गरजेचं आहे. तर ह्या तिघांचे जे जीव गेलेले आहेत ना, ते असं आपण म्हणू की त्यातून आपण समाज म्हणून काहीतरी शिकलो असं त्याच्यातनं दिसेल. त्यामुळे ज्या तरुण मुलांना अभिव्यक्त व्हावंसं वाटतं त्यांनी या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एकत्र येणं किती गरजेचं आहे आणि विवेकी पद्धतीने कृती करणं किती गरजेचं आहे याविषयी गांभीर्याने आपण समाज म्हणून विचार केला पाहिजे. लोकशाही माध्यमांचा सगळा जास्तीत जास्त वापर करून तुम्ही दोघ जण तीन आणि संपूर्ण अंधश्रद्धा निर्मूलनाची जी चळवळ आहे हे गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न करता आहात की कुणी सापडला पाहिजे. 3 वर्ष काय छोटा कालखंड नाही ना, जवळ हजारोहून अधिक दिवस झालेले आहेत. तर हा धीर कसा तुम्ही एकवटता? मला वाटतं की डॉक्टरांचं एक वाक्य आहे जे आम्हाला कायम दिशा दिग्दर्शन करत राहतं. डॉक्टरांनी त्यांच्या कामाविषयी एक लेख लिहिलेला, त्याचं नावच असं होतं न संपणारा प्रवास. आणि त्यामध्ये डॉक्टरांनी असं लिहिलेलं की मला याची पूर्ण जाणीव आहे की ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतोय त्या क्षेत्रामधल्या लढाया ह्या वर्षांच्या नाही, दशकांच्या नाही, शतकांच्या फुटपट्टीवरती मोजल्या जातात. त्यामुळं माणसाच्या मनातल्या अविवेकाशी आपली लढाई आहे. आपली लढाई केवळ डॉक्टर दाभोळकरांच्या मारेकऱ्यांची नाही, त्यांच्या मनातल्या अविवेकाशी आपली लढाई आहे. डॉक्टर असं म्हणायचे की अंधश्रद्धा माणूस हा आपला शत्रू नाही, अंधश्रद्धा ही आपली शत्रू आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या मारेकऱ्यांच्या विषयी आमच्या मनात जरी राग असला तरी पण ते पण अविवेकाने ग्रासलेली मनं आहेत ती, आणि त्या पातळीवरतीच आपल्याला ही लढाई लढायला लागेल असं आम्ही सगळे मानतो. त्यामुळे डॉक्टरांनी ही जी दिशा घालून दिलेली आहे आपल्याला की माणसाच्या मनातल्या अविवेकाच्या विरोधात शतकानुशतकं अगदी चार्वाकापासून तुकारामापासून लढाई चालू आहे आणि ती चालू राहणार आहे. डॉक्टर म्हणायचे की जोपर्यंत तुम्हाला आनंद वाटतो या कामाचा तोपर्यंत तुम्ही काम करा. ज्या क्षणी तुम्हाला आनंद यायचं कुणाच तरी भलं होईल म्हणून तुम्ही हे काम करू नका. अनिसबद्दल पण असं बोललं जायचं उगीच की हे देवाधर्माला विरोध करणारे लोक आहेत. तर मुद्दा हा देवाधर्माच्या आधारे होणाऱ्या शोषणाचा. सदानंद मोरे म्हणतात तसं की वारकरी संप्रदाय अनिसाचं काम करताय असं तुम्ही कधी म्हणू नका, तुम्ही वारकरी संप्रदायाचं काम करताय असं तुम्ही म्हणा, कारण हे काम त्यांनी सुरू केलेलं आहे या भूमीमध्ये. आता हमीद जे म्हणाला की अंधश्रद्धे विरोधात असणं महत्वाचं, अंधश्रद्धा पाळणाऱ्या माणसाविरोधात असण्याची गरज नाही. तुम्ही यावेळेस पंढरपूरच्या वारीत सहभागी झाले होतात दोघे, तुझा अनुभव कसा होता? फारच छान होता अनुभव. आणि म्हणजे तो संपूर्ण लोकांच्या बरोबर सहभागी होण्याचा अनुभव तर हार्टनिंग होताच खूप. पण मला असं वाटतं की अनिसाबद्दल एक जाणून बुजून अपप्रचार जो करण्यात आलेला होता कायद्याच्या वेळेला, तर हा फार करण्यात आला. आणि की कायदा झाला तर वारीला जाता येणार नाही वगैरे अशा पद्धतीचा. तर तो करणाऱ्या लोकांना हे माहिती होतं की हा खोडसाळ प्रचार आहे, कारण ते काही भडकवायचं होतं लोकांना म्हणून केलेला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनिसबद्दल पण असं बोललं जायचं उगीच की हे देवाधर्माला विरोध करणारे लोक आहेत. तर मुद्दा हा देवाधर्माच्या आधारे होणाऱ्या शोषणाचा आहे. आणि त्या शोषणाला विरोध म्हणजे तुकारामांनी पण केलेला आहे, ज्ञानेश्वरांनी पण केलेला आहे, आणि वारकरी फार जहाल आहे, खूप जहाल आहे. म्हणजे तुकारामांचे कुंभमेळ्याविरुद्धचे अभंग जर कोणी वाचले तर हे सगळे साधू संन्यासी गाथा पेटवून द्यायला निघतील. म्हणजे सदानंद मोरे म्हणतात तसं की वारकरी संप्रदाय अनिसाचं काम करताय असं तुम्ही कधी म्हणू नका, तुम्ही वारकरी संप्रदायाचं काम करताय असं तुम्ही म्हणा, कारण हे काम त्यांनी सुरू केलेलं आहे या भूमीमध्ये. आणि त्यामुळे खरं तर आम्ही त्यांचा वारसा चालवतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्याची आम्हाला जाणीव पण आहे. आणि त्यामुळे तो वारसा आम्ही जागवला पाहिजे. जग वेगाने बदलत चाललेलं आहे. या पार्श्वभूमीवर आगामी अंधश्रद्धा ज्या आहेत, कारण अंधश्रद्धांचा आता परीघ बदलत चाललेला आहे. म्हणजे माणसं सगळी आधुनिक तंत्र आणि यंत्रसामुग्री वापरताना दिसत आहेत, परंतु त्यांच्या घरात
शिरण्यापासूनच्या तर कार्यालयात जाण्यापर्यंतच्या ज्या संकल्पना आहेत त्या बुरसटलेल्याच राहिलेल्या आहेत. तर त्या सगळ्याला कसं काय चुकवता येईल त्या आपल्याला? अनुषंगाने डॉक्टरांच्या हयातीमध्येच अनिसनी पुढच्या दशकासाठी आपल्याला जे काम करायचं त्याची एक चतुसूत्री ठरवलेली होती आणि ती मला वाटतं याबाबतची आमची दिशा आहे येत्या कालखंडातली. जे छद्म विज्ञान ज्याला आपण म्हणतो स्युडो सायन्स ते सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत येताना चाललंय दिसतंय. मोठ्या पूर्वीसारखे आता चमत्कार करणारे लोक कमी झालेले आहेत, परंतु मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनच्या नावाखाली की तुमचा मिड ब्रेन ऍक्टिव्हेट करतो आणि डोळ्यावरती पट्टी बांधून तुम्हाला वाचता येईल, डॅक्टिलोग्राफी ज्याला म्हणतात, अशा स्वरूपाचे नवीन नवीन विज्ञानाचं त्याच्यामध्ये नाव वापरलं जातं, परंतु फसवणूक असते. न्यूमरॉलॉजी आहे, वास्तुशास्त्र आहे, अशा नवीन नवीन पद्धतीनं ते शोषण होताना दिसतंय. नावाचं याच्यामध्ये काही एक शब्द काहीतरी बदलतात, क add करतात घालणं, किंवा हा, काहीतरी बरोबर. करतात. बरोबर, एवढी अक्षरं पाहिजेत असं. केवळ तेवढंच नाही तर आम्ही असं मानतो की मानसिक आरोग्य, अंधश्रद्धा हा मनाचा आजार आहे शेवटी, आणि व्यापक मानसिक आरोग्याच्या विरोधामधली लढाई करणं हे देखील अनिसचं एक महत्वाचं काम आहे. आम्ही मानस मित्र नावाची एक मोहीम चालवतोय की बहुतांश अंधश्रद्धा व्यक्ती या कुठल्या ना कुठल्या ताणाने ग्रासलेल्या असतात आणि त्यांना योग्य मदत मिळत नाही. मानसोपचार तज्ञाकडे जाणं हे आपल्याकडे कमीपणा समजला जातो आणि म्हणून मग ते बाबा बुवांना बळी पडतात. तर यांना शास्त्रीय आधार देणारा एक मानस मित्र तयार करावा आणि त्याच्या कार्यकर्त्यांची प्रशिक्षण चालू आहेत. तिसऱ्या टप्प्यावर जातीच्या विरोधातली लढाई आहे. जात ही एक अंधश्रद्धा आहे असं डॉक्टर म्हणायचे, त्यामुळे जात पंचायत असेल, आंतरजातीय विवाहांना पाठबळ देणं असेल. मुक्त त्याच पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की एकीकडे आपण जात तोडायचा विचार करतो, परंतु या नवीन तंत्रज्ञानाने जाती अधिक घट्ट होत जाताना आपल्याला दिसतात. म्हणजे शहरामध्ये आलेले लोक नव्या सोसायटीत जरी राहत असले तरी ते आपल्या जातीच्या संघटनांना किंवा त्या मुळांना सोडू इच्छित नसतात आणि त्यातून जो तणाव आहे तो तणाव वाढतानाच दिसतो, विशेषतः विवाहानंतरच्या याच्यामध्ये. खरं आहे तुम्ही म्हणता ते जातीचं एकत्र राहणं या संदर्भामध्ये मला वाटतं की जात पंचायत या गोष्टीचा पण खूप महत्त्वाचा रोल असतो. कारण त्या जातीच्या लोकांवरती त्या जात पंचायतीचं नियंत्रण असतं. तर त्या प्रकारचा पाठिंबा तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा मिळण्यासाठी सुद्धा तुम्हाला जात पंचायत या गोष्टीला धरून राहावं लागतं. तुम्हाला जातीची बंधनं पाळावी लागतात. म्हणजे माणसं इतकी घाबरतात का? एक्झॅक्टली. हा, म्हणजे माणसं जात तोडायला म्हणजे त्यांच्या मनातले संस्कार आहेतच, पण त्याबरोबर जात टिकवण्यामध्ये खूप हितसंबंध गुंतलेले आहेत या व्यवस्थेचे. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जात पंचायत राखून ते हितसंबंध राखले जातात. हे एक. आणि दुसरं मला वाटतं की तंत्रज्ञानाचा आत्ता आपण उल्लेख केला जातीच्या संदर्भात. आम्ही एक असा प्रयोग केला पनवेलला, आरती नाईक म्हणून एक अनिसची कार्यकर्ती आहे किंवा मुंबईचा सचिन थिटे म्हणून कार्यकर्ता आहे. त्यांनी व्हॉट्सॲपचे काही ग्रुप्स तयार केले तरुण मुलामुलींचे आणि जोडीदाराची विवेकी निवड हा उपक्रम त्यांनी त्या व्हॉट्सॲप ग्रुपमधनं राबवला. ही तरुण मुलं काही अनिसाची कार्यकर्ती नव्हती, पण त्यांच्या लक्षात आलं की जोडीदार कसा निवडायचा या विषयावर खूप वेगवेगळ्या चर्चा इथं करता येतील. मग कधी कधी त्या ग्रुपला गायनेकोलॉजिस्टला ॲड करायचे, कधी सेक्सॉलॉजिस्टला ॲड करायचे, कधी पत्रिकेविषयी चर्चा करायला ज्योतिषाच्या अभ्यासकाला ॲड करायचे. आणि मग या मुलांनी लग्नाच्या अनेक पैलूंचा विचार केला आणि या ग्रुपमधनं 2 अजिबात चळवळीशी थेट संबंध नसलेल्या मुलांची आंतरजातीय लग्न जमली. आणि ही सगळी मुलं कुठेतरी चहा पोह्यांच्या पलीकडे जाऊन जोडीदार निवडण्याच्या मनस्थितीत आहेत. पण आपण आज जात व्यवस्थेनेच त्यांना पर्याय दिलेला आहे. आपण दुसरा पर्याय कुठे दिलेला आहे त्यांना? कुणीतरी येतं, कुणाला तरी मारून जातं आणि मारेकरी सापडत नाहीत. हे मला वाटतं कुणाच्याच बाबतीत या देशात होता कामा नये. तातडीनं तपास लागणं, कारण नाहीतर त्यांचा धीर वाढतो. दाभोळकरांचे मारेकरी सापडले नाहीत म्हणून पानसरेंचा खून झाला, कलबुर्गींचा खून झाला. आणि जे मारेकरी आहेत मला वाटतं त्यांना देखील आपण हा संदेश या अनुषंगाने देऊ इच्छायला असायला पाहिजे की माणूस मारून विचार संपत नाही. या सगळ्या याच्यामध्ये
संघटनांची विशेषतः सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत याच ठिकाणी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, म्हणजे मी शब्द वापरेन, धारातीर्थी पडले. त्यांची आयुष्याची लढाई लढता लढता ते विचारांसाठी त्यांनी प्राण दिलं. पण आता अशी पाळी अन्य कोणावर येऊ नये, विचारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यावर. यासाठी काय केलं पाहिजे, तुमच्या दोघांना काय वाटतं? सगळ्यात पहिली बाब आहे की मारेकऱ्यांचा तपास लागला पाहिजे. कोणीतरी येतं, कुणाला तरी मारून जातं आणि मारेकरी सापडत नाहीत. हे मला वाटतं कुणाच्याच बाबतीत या देशात होता कामा नये. तातडीनं तपास लागणं, कारण नाहीतर त्यांचा धीर वाढतो. दाभोळकरांचे मारेकरी सापडले नाहीत म्हणून पानसरेंचा खून झाला, कलबुर्गींचा खून झाला. दुसऱ्या बाजूला हिंसेला आपण ठामपणानं नकार द्यायला पाहिजे. आपले प्रश्न हे संविधानाच्या चौकटीमध्येच सोडवायचे. हा मला वाटतं इथल्या प्रत्येक नागरिकांनी, कितीही अन्याय हो, आपण कायदा हातात घ्यायचा नाही. हिंसेनी ज्या वेळेला या देशात पारतंत्र्यात होता त्यावेळेला देखील लढाई आपण अहिंसेच्या मार्गाने, म्हणजे महात्मा गांधींनी चौरी चौराची घटना झाल्या त्यांनी आंदोलन स्थगित केलं होतं. त्यामुळं हा निर्धार इथल्या नागरिकांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि धर्माच्या नावावरती जे कट्टरीकरण चालू आहे त्या कट्टरीकरांना आपण बळी पडता कामा नये, हे मला वाटतं तिसरी महत्त्वाची बाब आहे. आणि चौथी महत्त्वाची बाब आहे की आपल्या दैनंदिन जीवनाच्या पलीकडे कुठल्या तरी व्यापक सामाजिक गोष्टीशी आपल्याला शक्य असेल त्या पद्धतीनं जोपर्यंत महत्त्वाची गोष्ट आहे माणूस जोडला जात नाही, फक्त मी आणि माझं एवढाच जर आपण विचार करायला लागलो तर सगळ्या लोकांनी तर आज जे समाजात होतं ते दिसतं. आणि जे मारेकरी आहेत मला वाटतं त्यांना देखील आपण हा संदेश या अनुषंगाने देऊ असायला पाहिजे. त्यांच्या समर्थकांना हा द्यायला पाहिजे की माणूस मारून विचार संपत नाही. इतिहासामध्ये परत परत सिद्ध झालेलं आहे की माणूस मारून विचार संपत नाही. डॉक्टरांना मारून अहिंसेची चळवळ वाढलेली आहे, कमी झालेली नाही. पानसरेंना मारून त्यांच्या विचाराविषयी समाजामधली जागरूकता वाढलेली आहे. त्यामुळं ह्या मार्गाचा कोणी स्वतःचा विचार प्रसार करण्यासाठी वापर करू नये. आपले विचार वेगळे असतील, आपण संवाद करू, चर्चा करू, भांडू, परंतु माणसाला मारणं हे त्याच्यावरचं उत्तर. वादे जाये ते तत्वबोधा ही भारतीय विचारविषयी परंपरा किंवा संकल्पना आहे. परंतु ज्यांना वादाच्या पलीकडे जाऊन विचार करायचा नाही आहे, ज्यांना फक्त आपले विचार थोपवायचे आहेत आणि ते ज्यावेळेस त्यांना थोपवता येत नाही त्यावेळेस ते अविचाराकडे जातात, अशा लोकांचं सुद्धा मतपरिवर्तन झालं पाहिजे. परंतु आता ज्या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ, जात पंचायती विरोधातला लढा महाराष्ट्रामध्ये मूळ धरू लागलेला आहे, वेगाने चळवळीचं काम वाढत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला विचारायचं वाटतं की आपण पाहतो की आता तू यांचा उल्लेख केला, जयप्रकाश नारायणांचा, तर त्यांचं नवनिर्माण आंदोलनाने आपल्या देशाचं संपूर्ण विचारविश्व बदलून टाकलं होतं की तरुण आणि जे सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक राजकारणाचं शुद्धीकरण करू शकतात असं दाखवलं होतं. परंतु आता ज्यांच्या घरांमध्ये कम्युनिस्ट विचारधारा होती, गांधीवादी विचारधारा होती, समाजवादी किंवा अगदी संघवादी विचारधारा होती, अशा सगळ्या घरांमधली मुलं इंग्लंड अमेरिकेत जाऊन बसलेली आहेत. हा जो सगळा आपला वैचारिक साठा होता तो बाहेर गेलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्यासारखे तरुण नेटाने एक बाजू लावून धरताना दिसत आहेत. मुक्ता, तू या विषयाकडे कसं बघते? मला असं वाटतं की आपण त्याची दुसरी बाजू पण बघूया की अनेक जण जे भारतात राहत आहेत ते आज काय करतायत. म्हणजे ते समजा एका मल्टीनॅशनलमध्ये काम करतात, सकाळी बाहेर पडतात, घरी येतात. आज जे परदेशामध्ये सगळं लक्झुरीचं विश्व आहे ते त्यांना पुण्या मुंबईमध्ये देखील उपलब्ध आहे, ऑन वेब उपलब्ध आहे, त्यातनं ते जगत राहतात. म्हणजे जी माणसं बाहेर गेली आहेत ती तर गेलेलीच आहेत, पण जी माणसं जगतायत इथे त्यांचा देखील एक त्यांनी बाहेरचा देश इथे तयार केलेला आहे. बाहेरचा देश भारत हा जो फरक आहे की त्यांना जिथे काहीही बाकीच्या जगात काय चाललंय ह्याचा त्यांच्याशी संबंध येणार नाही असं एक जग निर्माण करून जी माणसं जगतायत, असाही दुसरा भाग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या पलीकडे जाऊन प्रत्येकानेच हा विचार करायला पाहिजे. हमीद आत्ता म्हटलं तसं की कुठे
या समाजाशी माझी नाळ जुळतीये आणि या समाजापासून मी काय घेतलेलं आहे याचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे मी मुलगी म्हणून जर तुमच्याशी बोलतीये तर मला कुठेतरी कृतज्ञता असलीच पाहिजे सावित्रीबाईंबद्दल आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा देखील माझ्या मनात असली पाहिजे. त्याचबरोबर अनिसासारख्या चळवळींची पण गरज आहे की जिथे कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा असलेल्या माणसांना प्लॅटफॉर्म मिळेल. म्हणजे अनिसाच्या चळवळीचं असं आहे की डॉक्टर म्हणायचे तसं तुमचं कुटुंब पहिलं, तुमचा नोकरी धंदा दुसरा आणि तिसरा प्रेफरन्स तुम्ही अनिसाला द्या. असं जरी तुम्ही केलं, आज अनिसामध्ये सगळे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यातला कुणीही फुल टायमर नाही. म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढे फुल टायमर्स अनिसाचे. बाकीचे सगळे लोक कुटुंब आणि नोकरी सांभाळून हे करतात. कारण त्यांच्या मनातनं त्यांनी ही गोष्ट करायची, समाजामध्ये हस्तक्षेप करायचा आणि हा प्लॅटफॉर्म वापरायचा असं ठरवलं. त्यामुळे मला वाटतं जे बाहेर गेलेले लोक आहेत आणि जे इथं राहून सुद्धा बाहेर असल्यासारखं वागणारे लोक आहेत त्या सगळ्यांनीच अशा पद्धतीने कुठल्या तरी प्लॅटफॉर्मशी स्वतःला जोडून घेतलं पाहिजे. या पुलावरती आत्ता आपण उभे आहोत. गेल्या वर्षी जेव्हा पाणी खूप कमी होतं तेव्हा पुण्यातले जे पहिले 5 मानाचे गणपती आहेत ते गणपती त्यांनी असं ठरवलं की या नदीमध्ये विसर्जित नाही करायचे कारण दुष्काळ आहे आणि ते त्यांनी आर्टिफिशियल हौदात विसर्जित केले. तर मला वाटतं की हा त्यांनी अनिसाच्या 20 वर्षापूर्वी सुरू झालेल्या कामाला दिलेला प्रतिसाद आहे मानाच्या गणपतींनी. तर समाजामध्ये हा प्रतिसाद निर्माण होतो पण त्याच्यासाठी त्या विचाराला सातत्याने खत पाणी घालण्याची भूमिका अनेक लोकांनी पायरीचा दगड बनून घ्यावी लागते. म्हणजे या पुलावर आपण उभे, तुम्ही म्हटलं डॉक्टर धारातीर्थी पडले, तर तेव्हा माझ्या डोक्यात नेहमी ते एक सरणारं कधी रणमधली ओळ येत असते त्यांच्या संदर्भात विचार करताना की पावन खिंडीत पाऊल रोवून शरीर पिंजे तो केले रण. म्हणजे अशी वेळ कुणावर येऊ नये की ज्याला शरीर पिंजे तोवर हे रण करावं लागेल. आपण सर्वांनी आपले हातभार ते रण करण्यासाठी लावले पाहिजे. आपण सगळेजण त्या दृष्टीने विचार करूया, त्यासाठी कटिबद्ध होऊया आणि डॉक्टर दाभोलकरांचा हा लढा 3 वर्षानंतर सुद्धा अधिक वेगाने जोमाने फोफावतोय, वाढतोय. तो अधिक पुढे नेण्यासाठी सगळ्या तरुणाईने सिद्ध व्हावं एवढंच आपण डॉक्टर दाभोलकरांच्या या 3ऱ्या स्मृतिदिनानिमित्ताने बोलूया. आणि आपण दोघंजणं इथे आलात आणि देशयात्रामध्ये संपूर्ण चळवळीविषयी तुमच्या वडिलांविषयी तुम्ही बोललात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.